ताफा बाहेर पडताना दिसलाय, कोण कोण बाहेर पडले काही कळू शकले का? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की याच ताजलँड्स एंड हॉटेलमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा बाहेर पडला। जवळपास 45 आणि 1 तासापासून ही जी बैठक आहे ती सुरू होती देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये। या भेटीमागचं जे प्रमुख कारण आहे ते अद्यापही स्पष्ट झालं नाही, मात्र राजकीय विषय देखील नक्कीच या भेटीमध्ये त्यांनी घेतले गेले असतील अशी प्राथमिक माहिती मिळते। आता राज ठाकरे हे आतमध्ये आहेत, याच हॉटेलमध्ये आहेत, पंचतारांकित हॉटेलमध्ये। ते आता कधी बाहेर पडतायत, ते बाहेर पडताना माध्यमांशी संवाद साधतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता आता सगळ्यांना आहे, कारण का एकीकडे जिथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा चांगलीच रंगली होती, दोघांकडून सकारात्मकतेने उत्तर प्रत्युत्तर देखील दिलं जात होतं। त्यातच आता देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची ही भेट झालेली आहे, ज्यामुळे राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ जी आहे ती उडालेली आहे। देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आपण पाहतोय की विरोधकांनी देखील प्रतिक्रिया दिल्या, सत्ताधाऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या। त्यामुळे जर भाजपला खरंच मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवायची असेल तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पुरेसे नाही आहेत का? त्यांना राज ठाकरेंची देखील गरज लागते का? हा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित होतो, कारण का अनेक जी मराठी मतं आहेत मुंबईची ती राज ठाकरेंच्या सोबत आहेत आणि हे लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये कुठे ना कुठेतरी दिसून देखील आलं। त्यामुळे याच मराठी मतांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीस एकत्र घेणार का, त्यांच्या सोबत ते एकत्र जाणार का, हा एक मोठा प्रश्न आता सध्या उपस्थित आहे। या भेटीमागे नेमकी काय चर्चा झाली ही जरी अद्याप स्पष्ट नसली तरी देखील बंद दाराआड दोन मोठ्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे जेव्हा राज ठाकरे आता बाहेर पडले आणि जर माध्यमांशी संवाद त्यांनी साधला तर ते स्पष्ट होईल की नेमकं या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड काय चर्चा झाली। दुसरी देखील एक चर्चा या भेटीमागची अशी आहे की जो GR काढला गेलेला नाही आहे हिंदी भाषा न शिकवण्यावरून, त्याविषयी देखील ही भेट असं सांगितलं जात आहे। मात्र नक्कीच राजकीय चर्चा देखील या संपूर्ण भेटी संदर्भात झाली असणार। जसं सागर सरांनी मगाशी उल्लेख केला की याच ताजलँड्स हॉटेलमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी भेट घेतली होती देवेंद्र फडणवीसांसोबत। त्यांनी पाठिंब्याची जी चर्चा आहे ती याच हॉटेलमध्ये केली होती। त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीचे जर पाठिंबा असेल, एकत्रित देण्याचा निर्णय असेल तर जर याच ताज हॉटेलमध्ये होत असेल तर ती देखील एक महत्त्वाची बातमी आहे। आता पुढे राज ठाकरे नेमकं कुठे जात आहेत, घरीच जातात का किंवा त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी महायुतीकडून अजून कोण नेते मंडळी येत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, थेट जाऊयात सागरकडे। सागर, मुळात एक उल्लेख तुम्ही मगाशी केला तो म्हणजे बार्गेनिंग पॉवर राज ठाकरे वाढवत आहेत का, हा होता तो मुद्दा। आणि त्याचबरोबरीनं बेरजेचं राजकारणच कायम पाहिलं जात असतं, तर या भेटीमध्ये राज ठाकरेंच्या रूपानं कशा पद्धतीचं बेरजेचं राजकारण स्वतः फडणवीस करू पाहतायत त्याबद्दल थोडं सांगाल? प्रज्ञा, मनसे एक मराठी फॅक्टर, ठाकरे ब्रँड अशी गणितं आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे जर दोन ठाकरे एकत्रित येत आहेत तर भलेही राजकीय नेते म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्या पक्षाचे काही प्रमुख नेते हे सांगत असले की फारसा फरक पडणार नाही, पण मुंबईमध्ये किंवा MMR रिजनमध्ये ठाकरे बंधूंविषयी ममत्व असणारा मराठी वर्ग आहे, मतदार आहे, तो किती प्रभावी ठरेल, तो त्यांच्या तुलनेने मराठी लोकांचा वाढता प्रभाव किती आहे असे मुद्दे राजकारण्यांची चर्चेचा विषय होऊ शकतो। पण राज ठाकरेंचा फॅक्टर आजही मोठ्या सभा घेणं, काही त्यांच्या विशिष्ट केडर जसा मनसेचा खाली रसातळाला आहे हे मान्यच करावं लागेल। अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे कुणाच्या बाजूने झुकतायत हे फार महत्त्वाचं असणार आहे। आत्ता राजकीय BMC मध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किती एकत्रित येतील याविषयीपेक्षा दोन ठाकरे एकत्रित येत आहेत याची जी राजकीय वर्तुळात खूप चर्चा सुरू होती त्याला ब्रेक लावण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी या माध्यमातून केलंय का असा प्रश्न एक उपस्थित होऊ शकतो। दुसरीकडे राज ठाकरे यांनी या माध्यमातून उद्धव ठाकरेंकडनं पुढे येणं अपेक्षित आहे, हाताला टाळी द्या ही जी मागणी होती संदीप देशपांडेंची त्याविषयी काही डेव्हलपमेंट होत नसेल तर कुठे ना कुठेतरी फडणवीसांची भेट होणं आणि ती सार्वजनिकरित्या त्याच्या बातम्या होणं याचा फायदा राज ठाकरेंची सुद्धा ताकद, बार्गेनिंग पॉवर जी आहे पॉलिटिकल याच्यामध्ये ती वाढवण्याचं काम होऊ शकतं। नक्कीच सागर, या संदर्भात आणि अनुषंगाने आपण बोलूयात।